काही दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर केली होती आणि आज मी तुमच्यासोबत मटन बिर्याणीची रेसिपी शेअर करते. तर इथे मी अर्धा किलो मटन घेतलं होतं स्वच्छ धुवून, त्याच्यामध्ये बेसिकचे मसाले ॲड केले आणि त्याच्यानंतर बिर्याणी मसाला आणि मटन मसाला ॲड केला होता आणि हिरवं वाटण ॲड केलं होतं. हिरव्या वाटणामध्ये मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर होतं. ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मीठ ॲड केलं नव्हतं कारण मिठात जास्त पाणी सुटतं त्यामुळे. मॅरिनेशन झाल्यानंतर ते साईडला ठेवून दिलं आणि इथे मी गॅसवरती ना माझं पितळचं पातेलं ठेवलं होतं. याच्यामध्ये नॉनव्हेजच्या गोष्टी खरंच खूप टेस्टी होतात. एकदा नक्की ट्राय करा ह्यामध्ये रेसिपी. तर मी याच्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर खडे मसाले ॲड केले, तेजपत्ता ॲड केला आणि त्याच्यानंतर कांदा ॲड केला. कांदा थोडासा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केलं आणि त्याच्यानंतर हिरवं वाटण जे आहे ते थोडंसं ठेवलं होतं मी, ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स केल्यावर मी त्याच्यामध्ये जे मटण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते ॲड केलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. सोबतच मी थोडंसं पाणी पण ॲड केलं होतं कारण मटण शिजायला वेळ लागतं आणि पाणी पण भरपूर लागतं. त्यामुळे ते शिजतंय तोपर्यंत इकडे पाट्यावर ना मी पांढरे तीळ घेतले होते आणि पाट्यावर वाटलेलं वाटण ना खरंच खूप टेस्टी लागतं. एकदा नक्की ट्राय करा. आणि हे तीळ त्याच्यामध्ये ॲड केलं मी, छान असं मिक्स केलं आणि त्याला शिजू दिलं. थोडं थोडं पाणी ॲड करत राहिले होते. त्याच्यानंतर पूर्ण पाणी ओतून दिलं आणि जे मी भिजवून ठेवलेला तांदूळ होता, बासमती राईस घेतला होता मी इथे, तो त्याच्यामध्ये ॲड केला. मला हवं तेवढं भात शिजण्यासाठी जेवढं पाणी हवंय ते त्याच्यामध्ये ॲड केलं. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला झटपट अशी बिर्याणीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.